आणि आता काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून। ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत। 4 महिन्यांनी भारतात होणाऱ्या T20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर हा सामना महत्त्वाचा आहे। गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना रविवारी खेळला जात असतानाही दोन्ही देशांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसत नाहीये। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध अलीकडेच बिघडलेले आहेत। त्यामुळे या सामन्याची हजारो तिकीटे अजूनही विक्रीविना उपलब्ध असल्याची माहिती आहे। दरम्यान भारतीय वेळेनुसार सामना आज रात्री 8 वाजता सुरू होईल। आशिया चषकामध्ये आज दुबईत भारत आणि पाकिस्तान दरम्यान मॅच होईल। यावरून महाराष्ट्रात राजकीय सामना रंगलाय। ठाकरेंच्या शिवसेनेनं या मॅचला कडाडून विरोध केलाय। आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून माझं कुंकू माझा देश हे आंदोलन करण्यात येतंय। यावर पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकार आणि भाजपवर कडाडून हल्ला चढवला। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानशी क्रिकेटचा सामना म्हणजे शहीदांचा अपमान असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय। तसंच बाळासाहेब ठाकरेंवर टीका करणाऱ्यांनी अवकातीत राहावं असा इशाराही त्यांनी दिला। आज होणाऱ्या भारत पाक सामन्याला डोंबिवलीकरांनी विरोध केलाय। पहलगाम हल्ल्यातील शहीदांना आदरांजली म्हणून डोंबिवलीकर आजचा सामना पाहणार नसल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रेंनी म्हटलंय। पहलगाममध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात डोंबिवलीतील 3घांचा मृत्यू झाला होता। त्यांना आदरांजली म्हणून डोंबिवलीकरांनी आजचा सामना न पाहण्याचा निर्णय घेतलाय। इंडिया पाकिस्तानचा क्रिकेट सामना आहे। या सामन्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। डोंबिवलीकरांसाठी व आमच्यासाठी ही खूप वैयक्तिक घटना आहे, कारण डोंबिवलीकर 3 लोक या घटनेमध्ये शहीद झाले होते। जी पहलगाममध्ये जी घटना घडली त्याच्यामध्ये 3 लोक डोंबिवलीकर आमचे जे शहीद झाले होते त्यांना आदरांजली म्हणून उद्या डोंबिवलीकर कुणीही हा क्रिकेटचा सामना पाहणार नाही। हीच आमची आदरांजली या तिघांसाठी असेल असं मी माझ्या पक्षाकडून व्यक्त करतो। कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेनं हॉटेल मालक आणि व्यावसायिकांना भारत पाकिस्तान क्रिकेट सामना हॉटेल्समध्ये न दाखवण्याची विनंती केली आहे। यावेळी हीच देशभक्ती दाखवण्याची खरी वेळ असून सामना न दाखवून राष्ट्रप्रेम सिद्ध करण्याचं आवाहन ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलंय। आशिया चषकातील भारत पाकिस्तान एशिया कप सामन्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक मदन लाल यांनी भूमिका मांडली आहे। जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होतो तेव्हा राजकारण सुरू होतं असं त्यांनी म्हटलंय। तर आपण होस्ट आहोत आणि होस्ट पाकिस्तानला येऊ नको असं सांगू शकत नाही। जसं आपला BCCIनं निर्णय घेतला होता की आपण पाकिस्तानला जाणार नाही, तसं पाकिस्तानला विचार करायला हवा होता की ते खेळायचं की नाही असंही त्यांनी म्हटलंय। सामना टाळता येणार नाही यावर अनेक लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे असंही त्यांनी म्हटलं। फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज या संस्थेनं पंतप्रधान मोदींना पत्र लिहून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप क्रिकेट सामन्याच्या प्रक्षेपणावर बंदी घालण्याची विनंती केली आहे। या संघटनेनं हा सामना शहीदांच्या स्मृतीचा अपमान असल्याचं म्हटलंय। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या जवानांना वीरमरण आलं। अशावेळी पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळणं आणि त्याचं राष्ट्रीय वाहिनीवर प्रसारण करणं हे आपल्या शहीद जवानांच्या बलिदानाचा अपमान आहे असं FWICAनं म्हटलंय। या सामन्याचं प्रक्षेपण थांबवून देशाला एकतेचा संदेश द्यावा अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आज नाशिकमध्ये शिबिर होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी देखील तयारीला सुरुवात केली आहे। या शिबिरात पक्ष संघटना बळकट करण्यासोबतच आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखली जाणार आहे। या शिबिरात शरद पवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। शिबिराच्या माध्यमातून पक्षानं कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं ही मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे। भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी थेट केंद्र सरकारला इशारा दिलाय। नवी मुंबई विमानतळाला जोवर दिबा पाटील यांचं नाव देत नाही तोवर या विमानतळाचं उद्घाटन होऊ देणार नाही अशी भूमिका खासदार म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत घेतली आहे। आज दिबा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भिवंडी ते नवी मुंबईतील जासई गाव अशी कार रॅली काढण्यात येणार आहे। या रॅलीत 2000हून अधिक वाहनं सहभागी होतील अशी माहितीही त्यांनी दिली। नागपूरमध्ये मराठा आरक्षणाच्या GR विरोधात सकल ओबीसी संघटनेची बैठक पार पडली। या बैठकीला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक ओबीसी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते। आज नागपूर शहरातील यशवंत स्टेडियममधून ओबीसी समाजाचा महामोर्चा निघेल आणि संविधान चौकात संपुष्टात येईल। ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी अशी माहिती दिली आहे।
शिवा संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली। याला विरोध म्हणून नांदेडच्या लोहा तालुक्यातील रिसनगाव येथील मराठा समाज बांधवांनी त्यांच्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या 21 विद्यार्थ्यांचे दाखले मागितलेत। तर आता या विरोधात ओबीसी समाज बांधव सुद्धा आक्रमक झाला असून ज्या मराठा संस्था आहेत त्या मराठा संस्थेत आम्ही ओबीसी समाजाचे विद्यार्थी शिकवणार नाही अशी भूमिका घेतली आहे। तर प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी घेतलेली भूमिका ही कायदेशीर आहे असं मत ओबीसी बांधवांनी व्यक्त केलं आहे। अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडेंविरोधात लिंगायत महासभा संघटनेनंही भूमिका जाहीर केली आहे। मनोहर धोंडेंनी मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात कोर्टात याचिका दाखल केली। मात्र मनोहर धोंडे यांच्या भूमिकेशी लिंगायत समाज सहमत नाही असं लिंगायत महासभा संघटनेच्या विजयकुमार हत्तुरे यांनी स्पष्ट केलंय। मराठा समाजानं स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीला ठिकठिकाणी पाठिंबा दिला, त्यामुळे त्यांच्या आरक्षणाला विरोध करणं चुकीचं असल्याचंही हत्तुरे म्हणाले। स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कोणी कोर्टात गेले असतील तर ते चुकीचं आहे। लिंगायत समाज हा महात्मा बसवेश्वरांना मानणारा आहे। लिंगायत समाजात बसवण्णाने समानता आणलेला आहे। ज्यांना सरकारने दिले असेल तर त्यांचा आनंदच आहे आणि आमचे जे मागण्या आहेत आम्ही सरकारकडे भांडू आणि पदरात पाडून घेऊ, पण एखाद्या समाजाला विरोध करून आपल्याला काही मिळणार नाही। त्यामुळे मनोहर धोंडे प्राध्यापक आहेत, हुशार आहेत, ते एखादं त्यांची स्वतंत्र पार्टी आहे, हा त्यांचा स्वतंत्र विचार असेल, ते वीरशैववादी आहेत। परंतु आम्ही लिंगायतवादी लोक त्यांना बसवणा मानतो, या गोष्टीचा आम्ही निश्चितच याचा धिक्कार करतो। धाराशिवमधील बंजारा समाजाचा तरुण पवन चव्हाणनं आत्महत्या केली आहे। पवन चव्हाणनं बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याचा दावा त्यांच्या कुटुंबाकडून करण्यात आलाय। पवन चव्हाण हा पदवीधर बेरोजगार होता। त्याचं वय 32 वर्ष होतं। जालना येथील आरक्षणाच्या आंदोलनातून परतल्यानंतर पवननं टोकाचं पाऊल उचललंय। पवनच्या पश्चात आई वडील, पत्नी आणि 2 मुलं असं कुटुंब आहे। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटप्रमाणे आरक्षण मिळावं अशी मागणी पवननं सुसाईड नोटमध्ये केल्याचा दावा कुटुंबानं केलाय। हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगानं त्यांची इच्छा होती, तो पवन चव्हाण जो युवक तो जो बलिदान दिलेला आहे या आरक्षणासाठी, त्याची इच्छा होती की आमच्या बंजारा समाजाला देखील इतर प्रवर्गाप्रमाणे एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळायला पाहिजे। आणि गेली 8-10 दिवसापासून हा पवन चव्हाण हा मुलगा प्रत्येक आरक्षणासाठी जे काय आंदोलनं चालू आहेत, ज्या काय बैठका चालू आहेत, या ठिकाणी तो जातीनं हजर होता। तर दुसरीकडे लातूरमधील दादगी गावात शिवाजी मेळगे या 32 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली आहे। शिवाजी मेळगे मुलांच्या शैक्षणिक लाभासाठी महादेव कोळी जात प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत होते। त्यांनी वर्षभरापूर्वी मुलांसाठी महादेव कोळी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता। मात्र प्रमाणपत्र न मिळाल्यानं मुलांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक सुविधा मिळत नव्हत्या। कुटुंबाची जबाबदारी आणि मानसिक तणाव यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय। त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहित सरकारवर टीका केली आहे। माझी 2 लेकरं शिकणारी आहेत, मी मजुरी करून घर चालवतो, हे सरकार प्रमाणपत्र देत नाही म्हणून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी त्यांनी लिहिली आहे। कोळी समाजासाठी प्रमाणपत्र का मिळावं म्हणून केले त्यांनी, पर मिळाली लेकराचं शिक्षण हे कसं करावं सांगा तुम्ही। एवढं आत्महत्या करून करंटाला धरूनच मेली। ही लेकरं कसं सांभाळावं, कसं जीवन जगवावं म्हणून आत्महत्या केली त्यांनी। आपल्या गावातून 100 ते 150 लोकांचे दाखल माझ्या हाताने आपण नेऊन दिला होती। तिथं सगळं आपला समाज आपलं बघलायला प्रयत्न करायला, आपल्याला कोण दखल घेणं गेले शासन आपली, मग का करणार म्हटलं तर त्यांना ऐकायला तर नाही। रोजचं ती माझ्या मागे सारखं लागत असतं। आता काल परवा मागे आपण इथं मोर्चे केले मोठे तरी बी त्यांना लागायला तयार नाही। त्याच्यासाठी माझ्या भावानं आत्महत्या केलेला आहे। आणि या बातम्यांसोबत महाराष्ट्र लाईव्ह मध्ये एक छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माझा।